चला, कसे आहात तुम्ही? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरच्याने प्रार्थना. तर चला, मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे साबुदाण्याच्या चकल्या. उपवासासाठी साबुदाण्याच्या चकल्या. हे बघा, मी 1 किलो साबुदाणे घेतले आणि त्यासाठी बटाटे पण 2 किलो घेतलेत. हे बघा, असं एक पातेल्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि हे साबुदाणे आपल्याला असं भिजत घालायचे. यांना ना थोडंसं हलवून हे वरचं पाणी काढून घ्यायचंय, कारण की आपले साबुदाणे पण धुतले जातील. हे आता वरचं पाणी फेकून देते मी. आणि हे बघा, इतकं बोट बुडेल ना तोपर्यंत आपल्याला पाणी इथं राहू द्यायचं. एवढा बोट बुडेल ना, हे बघा असं. हे बघा, साबुदाणे इथपर्यंत आहे आणि वरती इतकं पाणी, तितकं पाणी आपल्याला इथं राहू द्यायचंय. तर चला, मी आता भिजत घातले. आता 7 वाजले रात्रीचे. तर मी आता भिजत घातलेले यांना झाकण ठेवते, वरून साईडला ठेवते. हे बटाटे, हे बघा साबुदाणे. बघा, पूर्ण स्वच्छ साबुदाणे आहेत, पांढरं शुभ्र. आणि आता मी इथं झाकण ठेवते. साबुदाणे मी रात्रीच भिजत घातले होते. मी पहाटेचे 4 वाजले. तर चला, आज मी लवकरच सुटली. तर म्हटलं आता बटाटे टाकून देते शिजायला. त्यांना गार व्हायला थोडं वेळ लागेल ना. मग हे बघा, झाकण लावून दिलं. आपल्याला 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे मेणासारखी शिजायला पाहिजे. पूर्ण असं मऊ शिजायला पाहिजे. चला, आता बटाटे शिजून झाले. साबुदाणे उकडण्यासाठी मी पाणी ठेवले. आता हे बटाटे तेवढ्यात साल काढून घेते मी. हे बघा, पाणी ठेवलेलं इथं साबुदाणे टाकण्यासाठी उकडायला. तेवढ्यात मी आता बटाट्यांची साल काढून घेते. हे बघा, बटाट्यांची पण साल काढली गेली आपली. 1 किलो साबुदाण्याला 2 किलो बटाटे घेतलेले. बघा, साबुदाणे पण किती फुलून गेले. चला, आता साबुदाणे टाकते मी पातेल्यामध्ये उकडायला. चला, आता पाणी उकडायला सुरुवात झालेली. आपल्याला इथं साबुदाणे टाकायचे. प्लेट भरून टाकायचे. असं टाकता येणार नाही, खाली पडून जातील, म्हणून मी प्लेटने टाकते. असे थोडे थोडे प्लेटने टाकून द्यायचे. नंतर थोडे राहिले का मग पातेल्यामधूनच असं टाकून द्यायचे. हे बघा, हे असं सर्व काही मी इथं उकडायला ठेवलेले आहे. हे ना 10 मिनिटामध्ये उकळले जातात, कारण की रात्रभरचे आपले भिजलेले राहतात ना. आणि आपल्या चकल्या पण इतक्या छान येतात ना. मग असे रात्रभर भिजू द्यायचे आणि सकाळी असं उकडू द्यायचे. उकडून घ्यायचे, असं मोत्यासारखे फुलून जातात. खूप छान मस्त. आणि चकल्या इतक्या मऊ येतात ना, कुरकुरीत आणि खूप मस्त मऊ. म्हातारी आजी सुद्धा चावून घेईल. बघा साबुदाणे आपले कसे मोत्यासारखे मस्त उकडून गेले. हे बघा, दिसताय ना मोत्यासारखे. खूप छान मस्त चकल्या पण अशाच येतात मस्त. आणि आता आपल्याला आहे ना, हे पातेलं आता उतरून घ्यायचे, साईडला ठेवायचे. आणि मी आता तेवढ्यात बटाटे किसणीने किसून घेते. हे बघा, हे पातेलं मी हे पातेलं मी आता साईडला ठेवते. आता हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे, कारण की आपल्याला चकल्या पाडायच्या टायमाला आहे ना त्रास नको व्हायला. गिठोडी गाठोडी राहिली की आपल्याला त्रास होतो, म्हणून निघत नाही ते सोरामधून. म्हणून आपल्याला हे असं मस्त किसून घ्यायचे छान. आणि बघा, मी आता माझ्यासाठी चहा ठेवलेली. तर मी आता चहा घेणार. आधी हे बटाटे किसून मग सारे चहा घेणार मी.
हे असं मस्त किसणीने असं सर्व बटाटे असं करून घ्यायचे मस्त. हे बघा असे एक एक करून सर्व मी इथं असे किसून घेतलेले. छान मस्त गोळा तयार झालेला आहे. आता याला ही किसणी आता काढून साईडला ठेवते मी. आणि हा मस्त गोळा असा बघा मस्त झाला. हे बघा आपले साबुदाणे पण झाले उकडून आणि बटाटे पण झाले किसून. तर आता मस्त आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचे. हे बघा हे साबुदाणे अजून गार आहेत. याला आहे ना उन्हातले असं थंड करून घ्यायचंय. आता आपल्याला आधी हे टाकायचे बटाटे आपण किसून घेतले ना ते आपल्याला आधी इथं टाकायचे. त्यानंतर आपल्याला ही मिरची आणि जिराची पेस्ट पण इथं टाकून घ्यायची. थोडीशी आपल्याला चटणी इथं टाकायची कारण की त्याच्याने ना आपली चटणीला कलर सुरेख मस्त अशी छान कलर येतो. त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी चटणी मी इथं टाकलेली आहे. मीठ तर आपण आधीच टाकून घेतलं साबुदाणे जेव्हा आपण उकडले ना तेव्हा. हे छान पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचंय. तर मी ना याला हाताने मस्त अशी एकजीव करून घ्यायचे कारण की आपलं याला पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे म्हणजे चटणी अशी मस्त छान दिसते. नाही चला आता खूप छान मस्त मिक्स झालेलं आहे. आता टेरेसवर जावं लागेल चकल्या टाकायला. आता आधी हात धुते नंतर मग वरती टेरेसवर जाते. चला भेटू आता टेरेसवर. मी कशी चकल्या टाकते ना ते बघा तुम्ही. ते ना ही बघा दिसते ना तुम्हाला ही चकली आहे. हा सुरा आहे चकल्या टाकायचा. तर याच्यामध्ये अशी ठेवायची आणि वरून असं सुरा लावायचा. चला आता पॅक करून दिला. चला आता ऊन होत चाललंय. एवढ्या लवकर उठली तरी सुद्धा उशीरच होतोय. घरात सर्व आवरावं लागतं. मग आवरूनच वरती आलेली मी टेरेसवर सर्व काही आवरून. तर चला असं पटापट आता टाकून देते मी. आणि असं थोडंसं पातळ राहिला ना चकली अशी मऊ येते. जास्त घट्ट नाही करायचं म्हणजे आपल्याला टाकायला पण हे होत नाही. आणि चकली अशी मऊ येते मुरमारासारखी. आणि करते दरवर्षी मी असं करते. परफेक्ट माप राहतं माझं. 2 किलो साबुदाणा जर घेतले तर 4 किलो बटाटे टाकायचे. 1 किलो साबुदाणा जर घेतले तर 2 किलो बटाटे टाकून द्यायचे. परफेक्ट माप राहतं ते. आणि चकली खूप छान मस्त येते. मी तुम्हाला संध्याकाळी तळून दाखवेल.
आता थोड्याच राहिल्या माझ्या टाकायच्या. आता एवढं टाकून खाली जाणार मी. नंतर संध्याकाळी आता काढायच्या टायमालाच येणार वरती, तेव्हा तुम्हाला दाखवेल. काढायला येणार तेव्हा. झालं आता थोडंच राहिलं. चम्मचने असं भरायचं म्हणजे आपला हात पण भरत नाही. या अशा मोठ्या दिसताना पण सुकून छोट्या छोट्या होऊन जातात त्या, आणि मग तळून अजून मोठ्या होऊन जातात. पण खूप छान राहतात. आपल्याला एखाद वेळेस उपवास आला, फराळ करायचा कंटाळा आला तर वेफर ह्या चकल्या अशा तळून घ्यायच्या मस्त. बापरे बाप, माझ्या चकल्यांची हालत बघा. एवढे विटाया ठेवून गेली होती मी, तरी सुद्धा जबरदस्त हवा चालू आहे. विटाया सुद्धा ढकलून दिले ते हवेने. बघा आता पटापटा आवरते. बघा खूप मस्त मोत्यासारख्या आपल्या चकल्या झालेल्या इथं. आणि या चकल्या खूप छान राहतात. हिरवी मिरची टाकलेली म्हणून. चटणी जर टाकली ना तर तळायच्या टायमाला खूपच खकाना येतो. तर बघा मुरमुऱ्यासारखी आणि अशी मऊ. एखाद म्हातारी आजी सुद्धा खाऊन घेईल. बघा मी तुम्हाला खाऊन दाखवते. चला तर मग कसे आहात तुम्ही? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ईश्वरच्याने प्रार्थना. बघा आवाज येतोय ना, खूप छान मस्त नुसती अशी मुरमुऱ्यासारखी चकली येते. हे बघा बघा चालू किती नरम होऊन जाते.